कडक उन्हामुळे लसणाच्या दरात वाढ, लसणाची फोड यंदाही महागच। स्वयंपाकगृहातील पदार्थांमध्ये लसूण हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक आहे। मात्र मे महिना संपत आला तरी लसणाचे दर उतरण्याची चिन्ह दिसत नाही आहेत। त्यामुळे 2 महिन्यांपासून किरकोळ बाजारात लसणाच्या दराने 200 रुपयांची मजल मारली आहे। स्वयंपाकगृहात लसणाची फोडणी दिली की चवदार डाळ, आमटी बनवली जाते। त्याचबरोबर सुका मसाला, ओले वाटप बनवण्यासाठी लसूण हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक आहे। सर्वसाधारणपणे लसूण खाऊक बाजारात 50 ते 70 किंवा जास्तीत जास्त 80 ते 100 रुपये किलोपर्यंत मिळतो। मात्र मागील 8 महिन्यांपासून लसणाच्या दराचे गणित बिघडले। त्यामुळे खाऊकमध्येही दर वाढीव असल्यामुळे किरकोळ बाजारात लसूण 200 रुपये किलोनच खरेदी करावा असं सांगितलं जात आहे। मागील 7 ते 8 महिन्यांपासून बाजारात लसणाचे दर वाढलेत। मध्यंतरी हे दर खाऊक बाजारातच 300 ते 350 रुपये किलो झाले होते। हळूहळू लसणाचे दर पूर्वपदावर येतील अशी माहिती विक्रेते सुनील जगताप यांनी दिली आहे। किरकोळ बाजारात 200 रुपये किलो अपेक्षा होती, मात्र खाऊक बाजारात 150 रुपयांवर स्थिरावलेले दर आजही त्याच दरावर कायम आहेत। उन्हामध्ये साधारणतः महिला वर्ग वर्षभर लागेल तितका मसाला बनवतात। त्यात काळा मसाला बनवताना लसूण आणि कांदा विशेष करून घातला जातो। त्यामुळे मागणी वाढली असून दरही वाढलेत। मागील वर्षी लसणाचे उत्पादन 50% झाले होते। त्यामुळे बाजारात लसणाचा तुटवडा आहे। सध्या मागणी इतका पुरवठा होत नसल्यानं खाऊक बाजारात लसणाच्या 5 ते 6 गाड्या येत आहेत। मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत असल्यानं दरात चांगलीच वाढ झाली आहे।